दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान टाकेद अडसरे खुर्द रोड कडवा नदीच्या तीराजवळ पुलाखाली एक गंभीर जखमी अवस्थेत बिबट्या आढळून आला। यावेळी टाकेद गावचे सामाजिक कार्यकर्ते रतन बांबळे यांनी वनविभाग अधिकारी यांना फोनद्वारे माहिती दिली। उपवनसंरक्षक पश्चिम भाग नाशिक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, सहाय्यक वनसंरक्षक केतन बिरारीज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रीतीश सरोदे, वनपरिमंडळ अधिकारी वनरक्षक प्रकाश साळुंके, वनरक्षक राहुल घाटेसाव, वनरक्षक गोरख बागुल, वनरक्षक फैजल सय्यद, वनरक्षक गौरव गांगुर्डे, वनरक्षक चिंतामण गाडर, वनरक्षक स्वाती लोखंडे, वनरक्षक वैशाली पासलकर, वनमजूर श्रावण निरगुडे, दशरथ निरगुडे, संजू मेंगाळ, सखाराम भगत, गोविंद बेंडकुळी, भोरू ढोंगडे इत्यादी टीमने त्वरित घटनास्थळी जाऊन बचाव कार्य सुरू केले। मात्र गंभीर स्वरूपात जखमी असल्याने बिबट्याचे मृत्यू झाले। सदर बिबट्या हा 7 ते 8 वर्षाचा नर बिबट्या असल्याचे समजते। तसेच या बिबट्याच्या अंगावर 2 ठिकाणी गंभीर स्वरूपात जखम आढळून आली व त्यामुळे या नर बिबट्याचा मृत्यू झाला असे स्वविच्छेदनात आढळून आले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी शांताराम भांगे, टाकेद।